नाशिकच्या याच तपोवनातील वृक्षतोड संदर्भात महापालिका आयुक्तांनी मोठा खुलासा केलाय। झाडांवर केलेल्या खुणा फक्त सर्वेक्षणाकरिता केल्या होत्या अशी खात्री मनपा आयुक्त त्यांनी दिलेली आहे। मनीषा खत्री असं त्यांचं नाव आहे। झाडे तोडणार नाहीत, झुडपं आणि विदेशी झाडे तोडणार आहेत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। साधुग्राममध्ये इमारती बांधणार नाहीत, फक्त टेंट उभारणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। आम्ही वृक्षारोपण करणार, त्यात सेलिब्रिटींना देखील सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलंय। झाडे तोडण्याच्या प्रस्तावावर नाशिक महापालिका एक पाऊल मागे आहे असं देखील महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी सांगितलंय। तुमचं पुढारी न्यूज मध्ये खूप खूप स्वागत। आणि आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये साधुग्रामची जी जागा आहे त्या जागेवर असलेली जी झाडं आहे ती पालिका तोडणार अशा स्वरूपाचा एकूणच मोठा विषय चर्चेला आलेला आहे। तर पालिका प्रशासक म्हणून आपलं काय यावर स्पष्टीकरण आहे, काय नेमकं होणार आहे? एक जे हा विषय आहे की आम्ही झाड तोडणार ते चुकीचं आहे। आम्ही झाड तोडणार नाही, आम्ही झुडपे तोडणार। आम्ही विदेशी प्रजातीचे सुबाबुल, काशेद, रेन ट्री अशा प्रकारचे जे मागचे 7-8 वर्षात तिथे उभे झाले आहेत ते तोडणार। मॅडम, प्रामुख्यानं याच्यामध्ये झालं असं की ज्या झाडांवर खुणा करण्यात आला आणि नोटिसा लावण्यात आल्या त्यामुळे एक पर्यावरण प्रेमींमध्ये एक प्रश्न निर्माण झाला की संपूर्ण झाडी तोडली जाणार किंवा त्या ठिकाणची असलेली जी काही वृक्ष आहे छोटी लहान मोठी अशी सगळीच तोडली जाणार। त्याबाबतचे सुनावणी देखील पार पडली त्यांच्या हरकतीनंतर। त्याच्या पुढे काय नेमकी प्रक्रिया होणार आहे? आतापर्यंत जे आपण सर्वे केलेला आहे त्याच्यात असं आढळलं की त्या एरियामध्ये 1800 पेक्षा जास्त झाड आहे। मग ते सगळं आम्ही सर्वे काउंटिंग केलं आहे। ते झाड आम्ही काढत नाही, जे खुणे मारले आहे ते काउंटिंगसाठी 1, 2, 3 अशा यासाठी आम्ही केलंय। आम्ही नदी नाल्यावर तर खुणे मारू शकत नाही, झाडावर मारून मग ते काउंटिंग केली आहे की एक पण चुकीने झाड एक पण काढला गेला नाही पाहिजे, त्यासाठी पण आपल्याला खुणे मारावं लागतात, बरोबर। आणि त्यानंतर मग आम्ही जे पब्लिक हिअरिंग घेतली त्याच्यावर जे काही आक्षेप आलेले आहे त्याचा आता आम्ही पूर्ण अभ्यास करतोय आणि जे योग्य निर्णय आहे निसर्ग बघून आपला हरित नाशिकची जी आपली भूमिका आहे ते बघून मग आम्ही ते फायनल निर्णय असाच घेणार की कुंभ साठी आपल्याला जे अत्यंत गरजेचे काढण्याचे जे आहेत झुडपे मग तेच काढणार। खूप मोठ्या प्रमाणात आम्ही 1 लाख पेक्षा जास्त वृक्ष लागवडी तिथे करणार आहेत। मागील वर्षी किती साधू महंत त्यावेळेला आलेले होते, यंदाच्या वर्षी किती संख्या ती वाढू शकते? आणि महत्वाचा मुद्दा, मागील काळामध्ये अशी काही वृक्षतोड झाली होती का, किंवा आत्ताच्या घडीला असलेली जी वृक्ष आहे आणि मागच्या वर्षीच्या काळातली जी वृक्ष असतील किंवा 12 वर्षांपूर्वीची तिच्यामध्ये किती तफावत आहे? मागे पण असेच झुडपे थोडे त्यांनी असा मी जे थोडा न्यूज मध्येच पाहिला, मी पण युट्यूबवर भरपूर अशी न्यूज आहे की एवढे झाड काढले किंवा काढण्याचं नियोजन आहे, मी पण तेच पाहिलं आहे। तर मागे पण तिथे साफसफाई केली होती, साईट क्लिअरन्स तर करावाच लागते, त्याशिवाय तिथे आम्ही जर्मन शेड बांधू शकत नाही। तर त्याच प्रकारचं नियोजन या वर्षी पण आपण करतोय। तर असं मोठे झाड जे मागचे सिंहस्थाला होते त्याचे मागचे सिंहस्थाला होते ते या सिंहस्थाला पण राहणार आणि पुढचे सगळे सिंहस्थाला राहणार, तेवढी काळजी घेऊन आम्ही काम करणार। त्यामुळे येत्या काळामध्ये एकूणच पालिकेचा निर्णय बघता पर्यावरण प्रेमी जे आहेत ते आपली भूमिका नेमकी काय घेतात, महापालिकेने जे झाडे लावण्यासाठीचं जे आवाहन केलेलं आहे त्याच्यामध्ये सहभागी होऊन पुढे जातात की त्यावेळेलाही काही वेगळी भूमिका घेतात, हे बघणं महत्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट भावेश बागुलसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।